पप्पा, हा बेटा. हे जे भारत पाकिस्तान मध्ये जे टेन्शन सुरू आहे, ह्या टेन्शनला आपण कसं सामोरं जायचं? खूप महत्वाचा प्रश्न विचारलास बेटा, की आता सध्याची सिच्युएशन भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये निर्माण झालेली आहे. खास करून आपल्या पहलगाम या गावावर जम्मू काश्मीरमध्ये जो अटॅक झाला आणि अटॅकमध्ये आपली 25 आणि एक नेपाळचा नागरिक असे 26 लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले. याच्यामुळे प्रचंड तीव्र संताप या दहशतवाद्यांच्या विरोधात निर्माण झाला. अपेक्षा ही होती आपल्याला की पाकिस्तानकडून काही सकारात्मक प्रतिसाद येईल आणि ह्याच्यावर सकारात्मक काही चर्चा होऊन दहशतवादी त्यांच्या देशामध्ये जे आहेत त्यांच्या तपासामध्ये आपल्याला काही पाकिस्तान मदत करेल, किंवा ज्या दहशतवाद्यांनी आधी भारतामध्ये हल्ले केलेले आहेत त्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करण्याच्या दृष्टीने पाकिस्तान काही प्रयत्न करेल. पण तसं काही झालेलं नाही. त्याच्यामुळं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने विचारपूर्वक आपली तयारी केली. आपल्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची भेट घेऊन आपल्या सरकारने त्यांना वॉर्निंग दिल्या आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर नावाची जी काही योजना आहे ती राबवली. त्याच्यानुसार दहशतवादी जे ठिकाणं आहेत पाकिस्तानामधली 9 ठिकाणं आहेत त्याच्यावर भारताने हल्ले केले. त्याच्यानंतर आज दिवसभरामध्ये अतिशय भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. रात्रभर सुद्धा आपल्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडून हल्ले चालू होते. भारताने हे हल्ले परतवून लावले आणि परतवून लावले इतकंच नाही तर भारताच्या हवाई दलाने 9 ठिकाणी, जी की सरकारने अधिकृत माहिती दिली की 9 ठिकाणी भारताने परत त्यांच्यावर हल्ले केले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुझा जो प्रश्न आहे की या काळामध्ये आपली जबाबदारी काय, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण या काळामध्ये अफवांवर विश्वास ठेवता कामा नये. माध्यमं जी आहेत वेगवेगळी, इलेक्ट्रॉनिक असतील किंवा सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, तर सध्या बातम्या वाचल्या जातात जास्तीत जास्त, म्हणून त्या बातम्या दिल्या जातात. परंतु दिली जाणारी बातमी ही खरीच आहे असं आपण मानू नये. त्यासाठी आपण शासनाच्या वतीनं जी अधिकृत माहिती दिली जाईल, दूरदर्शनवर जी माहिती दिली जाईल, आकाशवाणीवर जी माहिती दिली जाईल, या माहितीलाच विश्वसनीय मानून, ऑथेंटिक मानून आपली कृती केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफवापासून सावध राहणं. या सगळ्या गोष्टी आपण या काळामध्ये केल्या पाहिजेत. लक्षात आलं बेटा तुझ्या?